बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी अहमदाबादमधून अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणी एकूण 265 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। 241 हे विमानातले होते तर 24 जण हे या रुग्णालय मेडिकल कॉलेज मधले होते। तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद दौऱ्यावर आणि त्याच दरम्यान सध्या त्यांची राज्य सरकार त्याचबरोबर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत सध्या बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्याकडून जखमी जो रमेश विश्वास कुमार जो एकमेव प्रवासी या विमान दुर्घटनेत बचावला त्याच्याकडून या सगळ्या घटनेची माहिती घेतली गेली। त्याची विचारपूस देखील पंतप्रधानांनी केली आणि त्यानंतर ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। अहमदाबादमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेताय। या संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठक देखील त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडतीये। तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय। सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटची ही सध्या बैठक पार पडतीये। एकंदरीतच सर्व अधिकारी जे या बचाव कार्यात होते त्याचबरोबर राज्य सरकारमधील महत्त्वाचे नेते असतील, लष्करी अधिकारी असतील या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या उपस्थितीत सध्या ही बैठक पार पडतीये। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या सगळ्या परिस्थितीचा आढावा हा घेतला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज गुजरात दौऱ्यावर आहे। अहमदाबाद इथे झालेल्या या सगळ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून आढावा घेतला जातोय आणि याच पार्श्वभूमीवर सध्या ही बैठक देखील पार पडतीये। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेकडे त्यांच्या मोठ्या निर्णयाकडे खरं तर सगळ्या देशाचंच लक्ष लागलेलं आहे। कारण काल दुपारी 1:48 अहमदाबादवरून लंडनला जाणारं एअर इंडियाचं हे बोईंग विमान हे जाणार होतं। त्यानं योग्य वेळी उड्डाण देखील भरलं, मात्र उड्डाणाच्या अवघ्या काही सेकंदात हे विमान खाली कोसळलं। हे एका मेडिकल कॉलेजवरती कोसळलं, ज्या मेडिकल कॉलेजमध्ये काही विद्यार्थी त्यावेळी उपस्थित होते आणि या विमान कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना ही घडली। त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या दुर्घटनेमध्ये 265 जणांचा मृत्यू झाला आणि त्याचबरोबर 241 यातले विमानातले प्रवासी होते आणि त्याचबरोबर इतर जे होते ते या रुग्णालयामध्ये या मेडिकल कॉलेजमध्ये जे विद्यार्थी जेवत होते खरं तर त्यांचा देखील यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय। केबिन क्रू असतील, पायलट असतील, या विमानामधून कदाचित पहिला प्रवास करणारे काही प्रवासी देखील होते। महाराष्ट्रातल्या 10 जणांचा या दुर्घटनेमध्ये समावेश आहे, तर इतर परदेशी नागरिक देखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते।